शकतो आता हा तोतापुरी मधला बोकड बघा. साधारणतः 20 किलोच्या वरती बोकड भरण हा 12,500 रुपये त्याची ऑफर आली. रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे तुमचं आकाश वरपे व्लॉगमध्ये, नवीन एका ब्लॉगमध्ये. मित्रांनो, पाऊस फार लांबलेला आहे चालू वर्षी आणि हिरव्या चारा आता आपल्याकडे अजिबात नाही आहे. काहीच हिरवा चारा आपल्याकडे नाही आणि हिरवा चाऱ्याशिवाय बकरं बनू शकत नाही. मित्रांनो, तुम्ही बघताय आपल्या पाठीमागं आज जवळजवळ 1 महिन्याच्या वरती झालेलं आहे मित्रांनो बकरं आणून, परंतु जशी पाहिजे तशी ग्रोथ आपल्याला दिसत नाही. याच्या पाठीमागचा आपण जो लॉट घेतला होता त्याच्यामध्ये जर तुलना केली मित्रांनो, तर आत्ताचा लॉट पाहिजे तेवढं तब्येती बनलेलं नाही आहेत. आपण जवळजवळ 12 कोकरं कातरलेले आहेत आणि अजून कोकरं आपली कातरण्यासाठी तयार झालेले आहेत, परंतु जे कातरण्यासाठी तयार झालेले कोकरे आहेत तर त्यांच्या तब्येती आता चांगल्या बनलेल्या नाही. तरीसुद्धा मित्रांनो, आपण काय केलं आहे, आपल्याकडे जेवढं अवेलेबल असते चारा तेवढं आपण घालण्याचा प्रयत्न करतोय. सध्या आपण बकरांना मुरघास आणि खाद्य थोडंसं जास्त देतोय. आता आपल्याकडे जवळजवळ एक 9-10 कोकरं कातरण्याच्या टप्प्यामध्ये आलेले आहेत, ते सुद्धा तुम्हाला दाखवतो. आणि त्याचबरोबर उष्णता इतकी फार आहे तर काही बकरांना थोड्याशा जखमी झालेल्या आहेत, त्या जखमा झालेल्या सुद्धा तुम्हाला दाखवतो. त्याच्यावरती आपले औषध उपचार चालू आहे. आपण रात्री सुद्धा त्यांना औषधं पाजलेली आहेत, तर 2-3 बकरं खोकत आहेत. तर काय होतं आपण सगळं आज तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. तुम्ही बघू शकता मित्रांनो, आता आपल्याकडे 31 कोकरांचा लॉट आहे, जो की तुम्हाला आपण भरपूर वेळा दाखवलेला आहे. तर त्याच्यामध्ये काय झालं आहे मित्रांनो, 1-2 कोकरांना आहे ना थोडंसं खोकल्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि 1-2 कोकरांना थोडंसं जखमी पण झालेलं आहे. आता तुम्हाला मी व्यवस्थितपणे दाखवतो. आता हे बघा, पलीकडे एक जी मादी आहे, लांडी मादी मित्रांनो, जशी आणली आपण खरेदी जशी केली तर तसंच तिला शेपूट नव्हतं. तर बघू शकता तिच्या शेपटाच्या वरती थोडासा इथं एक थोडीशी छोटी अशी जखम झाली होती मित्रांनो. त्याच्यावरती आपण हिमॅक्स मलम लावलेला आहे. आणि अजून एक कोकरू आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवतो. त्याच्यासुद्धा पायाला चांगली जखम झाली होती. लागलेलं तर नाही आहे, कारण आपण आता व्यवस्थितपणे कंटिन्यू आपण बकरावरती लक्ष आहे आपलं. उष्णता इतकी फार आहे का उष्णतेमुळे सुद्धा होऊ शकतं मित्रांनो. हे जे समोर चाललंय तांबडं कोकरू जे दिसतंय, काळं तांबडं हे भांडं, हे सुद्धा थोडंसं 2-3 दिवसापासून खोकत आहे मित्रांनो. हे जे बकरू आहे तर ते आणल्यापासून आपल्याकडं थोडंसं खोकल्याचं प्रमाण आहे. याचं चारा खायला लागल्यानंतर खोकला येणे असं होणे, तर त्याच्यामुळे थोडीशी तब्येत घेत नाही आहे. बघू शकता तुम्ही, आता जोगलेलं आहे, जशी पाहिजे तशी तब्येत होत नाही त्याची. आणि ह्या बाजूला तुम्हाला जे दिसतंय एका बकराच्या पायाला जखम झाली होती मित्रांनो. ही जखम कशामुळे झाली असं काही कळत नाही. जर अनुभवी मंडळी असेल तर मला नक्की सांगा कशामुळे होत असं. नाही, माझा असा अंदाज आहे की उष्णतेमुळं काय झालं असेल, कारण लागलेलं नाही आहे. तारबीर लागण्यासारखी आपण गोठ्यामध्ये ठेवलेलीच नाही आहे. तुम्ही बघू शकता ही अशी पायाला जखम झालेली थोडीशी. त्याला आता हिमॅक्स लावलं आहे म्हणून तुम्हाला जास्त लाल कलरचं दिसत असेल ती, पण त्याची काय झालं होतं, पायावरले केस गेले होते म्हणून आपण 2-3 दिवसाचा गॅप देऊन त्याला हिमॅक्स लावलेला आहे मित्रांनो. हिमॅक्स ट्यूब लावताना काय करायचं, जर जास्त आपण वापरली तर त्याचासुद्धा साईड इफेक्ट असं होतो की त्या ठिकाणी परत केस उगती नाही. बघा, आता कोकरातसुद्धा थोडासा फरक जाणून तुम्हाला चांगलं जोगसुद्धा नाही येते. त्यालासुद्धा आपण रात्री औषध दिलेलं आहे व्यवस्थित. आणि जसं आठवड्यातून 3 दिवस आपण प्रोटॉनचा सुद्धा डोस घेतो. ज्यावेळेस यांना औषध पाणी चालू असते त्यावेळेस सेपरेटसुद्धा यांना प्रोटॉन देत असतो, जेणेकरून त्यांचं थोडंसं लिव्हरवरती सुद्धा काम करत. मित्रांनो, बकरांच्या डोळ्यावरून सुद्धा आपण अंदाज घेऊ शकतो बकराला काय होतं आहे काय नाही. असे भरपूर अनुभवी सांगण्यासारखे. हे बघा, ही सेम ते 2 बकरं सारखे मित्रांनो. हे आणल्यापासून जास्त ग्रोथ नाही देत. तर हे असं आपलं लॉटमध्ये 1-2 बकरांमध्ये होतच असते मित्रांनो. हे एक कुकरू, ते समोर पळालं ते डवळं, आणि हे एक डवळं बघू शकता तुम्ही. छान छान कोकरं आहेत. थोडीशी ग्रीप कमी घेत आहेत ते, बाकी काही विषय नाही त्यांचा. आणि बाकी सगळे कातरलेले कोकरं आता छान झालेले आहेत. कोकरं कातरायला कसे पाहिजे तुम्हाला मी आता दाखवतो. कोकरं कातरण्यासाठी थोडंसं गोल आकार घेतला पाहिजे कोकरांनी. सुजाता, पाणी भरभर जरा बकरांना, हाय कर इकडं. आता कोकरं कातरण्यासाठी कसे कोकरं पाहिजे तुम्हाला दाखवतो मी. मग आता कोकरं कातरल्याच्या नंतर जे कोकरं बनलेत, हे असं जर कोकरू कातरण्यासाठी असेल, हे 1 नंबरचं जे पळाले ते कोकरू, तुम्हाला सांगतो 1 नंबर कोकरू होणार. फक्त आपण आणल्याच्या नंतर. आणि आता जर हिरवा चारा असता तर सगळे कोकरं आपले टोटल कोकरे ह्या लेवलमध्ये असते.
फक्त आता हिरवा चारा नाही आहे, बघू शकता तुम्ही असं पाला बिला आणतोय. पण काय होतंय आता ही सुबाबळीचे शेंडेसुद्धा आपण पहिले खुडून टाकीत होतो, पण आता कोकरांना आपण घातलेले आज बकानाचा पाला घातलेला आहे. आणि यांचं खाऊन झाल्यानंतर आता आपण बोकडे बाहेर सोडणार आहेत, म्हणजे बोकडेसुद्धा खाऊन घेतील हे सगळं. तर मित्रांनो, कोकरं कसे वाटतंय काय कमेंट करून नक्की सांगा. व्यवसाय फार चांगला आहे, फक्त पावसाने निसर्गाने साथ दिली पाहिजे. सगळं निसर्गाच्या हातामध्ये. या समोरच्या प्लॉटमध्ये तुम्हाला जो दिसतोय घोडे घास केला होता, 5 किलो घोडे घास केला होता कंपाऊंडच्या बाहेरच्या बाजूला. हा जो प्लॉट दिसतोय याच्यावरती रेन पाईप आपण केलेला आहे, मध्ये ठिबकसुद्धा केलेलं आहे, एक नळी या बाजूला दिसून तुम्हाला पाईप. पण काय झालं, पाऊसच नाही आणि ते बघा पाणी नाही आहे. त्यामुळं आत्ता फक्त पिण्यापुरतं पाणी निघतंय, वापरायपुरतं पाणी निघतंय मित्रांनो. त्याच्यामुळं आत्ता घासही पूर्ण वाळून गेलेला आहे. पण आत्ता जर 4-8 दिवसामध्ये पाऊस झाला तर 100% घास परत फुटू शकतो. आणि घास फुटल्यानंतर ह्याच लॉटला आपल्याला हा घास भेटन परत. समोर तुम्हाला दिसतंय या बाजूला जे गिन्नी कंपाऊंडमुळे थोडंसं दिसत नसून दाखवतो तुम्हाला. ते समोर गिन्नी मित्रांनो, आणि गिन्नी पशीच आपला बोर आहे. बोरच्या समोर आपण थोडीशी गवार केलेली, तर गवारला सुद्धा आता पाणी चांगलं पोसत नाही, कारण पाणीच राहिलेलं नाही. तर मित्रांनो, कसं वाटतंय काय कोकरं नक्की सांगा कमेंट करून. तर मित्रांनो, हे जे कोकरं आपण बाजारामधून खरेदी केलं होतं त्याला सव्वा महिना झाला आहे, परंतु याच्यामध्ये थोडीशी वाढ कमी दिसते, कमी दिसते. तर आणल्यापासून खोकल्याचं प्रमाण इथं जास्त आहे. याला आपण औषध उपचारसुद्धा केले होते. त्याच वेळेस थोडंसं मला वाटलं होतं की निमोनियाच्या साथीसारखं वाटत होतं. त्याला आपण 2 वेळेस इंजेक्शनसुद्धा घेतले होते डॉक्टरांकडून, आणि आताही त्याला औषध चालू आहे, परंतु ग्रीप थोडी कमी घेते. तर मित्रांनो, लॉटमध्ये 1-2 कोकरं असे निघतच असते आपल्याकडं, म्हणून आपण 1-2 कोकरं एक्स्ट्रा आणत असतो. हे थोडंसं नफा कमी देऊन जातं, बाकी काही विषय नाही. बाकीची कोकरं तुम्ही माझ्या पाठीमागं बघू शकता. आपण काय करतोय, बाजीवरती पाला टाकतोय, आणि आता हिरवा चारा नसल्यामुळे आपण काय करतोय, खाद्याकडे जास्त लक्ष देतोय. खाद्य आणि मुरघास, आणि फक्त आपल्याकडे गिन्नी, तर गिन्नीचं थोडंसं हिरवा पाला आपण हिरवा चाऱ्यामध्ये वापर करत असतोय. तर मित्रांनो, कसं वाटतंय काय व्यवसाय नक्की सांगा. अनुभवी व्यक्तींनी कमेंट करून सांगा तुमचा अनुभव. त्याचबरोबर तुमच्याकडे किती कोकरं आहेत, काय माहिती आपली कशी वाटते काय कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला आपले बोकडे दाखवतो कसे काय. या बाजूला आपण बकरांना पाणी ठेवत असतोय. मित्रांनो, आता बघा, सगळे बोकड सारखे नसते. याचं वजन बघा, साधारणतः 20 किलोच्या वरती बोकड भरण. हा शिरोई जातीमधला शिरोई ब्रीडमध्ये बोकड हा आपण खरेदी केला होता. खरेदी करून साधारणतः 2 महिने झाले. तर त्याच्यामध्ये बघा, आत्ता त्याला आपल्याकडे ऑफर आलेली आहे. जे ईदीसाठी जे बोकड पालन करतात त्यांच्याकडून आपल्याला ऑफर आली 12,500 रुपये त्याची ऑफर आली. केवढ्याला घेतला होता हे मला तुम्हाला सांगता येत नाही मित्रांनो, परंतु मला आता 50% त्याच्यामध्ये वाढ भेटते. तर काय होतंय, प्रत्येक बोकड तुम्हाला जास्त पैसे देऊन जाईन किंवा कमी देईन, या असं होतच असतं व्यवसायामध्ये. थोडक्यात तुम्हाला दाखवतो, आता गावरान बकरं आपण जे घेतले होते बोकडे 1, 2, 3 आणि 4, तो तांबडा दाखव. मित्रांनो, आपण 5 बोकडांची खरेदी केली होती. त्याच्यामधला आपण 1 बोकड आपण जत्रासाठी विकलेला आहे, आणि 4 बोकड आपल्याकडे शिल्लक आहे. परंतु गावरान बोकड जास्त ग्रीप घेत नाही, जास्त वाढ घेत नाही, म्हणून काय केलं आहे आपण, थोडेसे चांगल्या ब्रीडमध्ये सुद्धा बोकड टाकलेले. तुम्ही बघू शकता. आता हा तोतापुरीमधला बोकड आहे बघा, तोतापुरीमधला बोकड आहे. आपण हा खास बोकड आपण जे ईदीसाठी बकरं पालन करतात त्यांना देण्याचा आपला विचार आहे, किंवा मग ब्रीडिंगसाठी देण्याचा विचार आहे, किंवा आपण गोठ्यावरती सुद्धा ठेवणार आहे. परंतु चांगली किंमत आली तर निश्चितपणे आपण त्याचा सेल सुद्धा करणार आहे. आपल्याकडे 3 शेळ्या आहेत मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही. या 2 घरचे आहेत, आणि ही विकत शेळी घेतलेली, तिचे 2 बकरे आहेत आपल्याकडे. तर काय होतंय मित्रांनो, प्रत्येक वस्तू तुम्हाला फार पैसे देऊन जाईल असं होत नाही. एखादी वस्तू तुमची कमी पैसे देईन, एखादी जास्त देईन, असं होत असतं व्यवसायामध्ये. थोडंसं ब्रीडिंगकडे आपण जास्त लक्ष दिलं आहे आता. आणि खास आपल्याकडे आता लॉट म्हणजे कोकरांचा जे, परंतु हे बोकडसुद्धा आपण खास आखाडासाठी तयार करतो. पाठीमागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलं होते. ही गावण आपण आतमध्ये ठेवलेली होती, ही गावण आता थोडीशी आपण बाहेर घेतलेली. अजून आपलं गोठ्यावरती डेव्हलप करायचं आहे. आपण नवीन उतरलेलो आहे मित्रांनो, तुमच्यासोबत तुमच्यासारख्यांचे मार्गदर्शन घेऊन आपण याच्यामध्ये उतरलेलो आहे. मित्रांनो, आपले व्हिडिओ कसे वाटताय काय कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर आपला लवकरच आपण आता आपलं कॉन्टॅक्ट नंबर तुमच्याशी शेअर करणार आहे, जेणेकरून बऱ्याच ठिकाणावरून नवीन लोक आपल्याशी कनेक्ट होत आहे, आपले व्हिडिओ बघताय. तर सगळ्यांशी आपल्यासोबत कॉन्टॅक्ट व्हावा, आपल्यासोबत बोलणं चालणं व्हावं, यासाठी आपण आपला नंबरसुद्धा लवकरच देणार आहे मित्रांनो. आणि बाकी सगळी तयारी चालू आहे. तर मित्रांनो, कमेंट करायला विसरू नका. कसं वाटतोय काय व्यवसाय नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी, जय हरी.